दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार, जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला पाळला नाही, रुग्णालय चौकशी समितीमध्ये दावा। तर काउंटरवर 3 लाख घेऊन उभे होतो, मात्र 10 लाखांचीच मागणी, भिसे कुटुंबानं आरोप फेटाळले। सरकारनं चौकशी करण्याचं ढोंग करू नये, सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक असावे म्हणून पळवाट देण्यासाठी सोंग। गर्भवती मृत्यू प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप। मंगेशकर रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नाही, मंगेशकर रुग्णालयाने एका रुग्णाला चक्क पेपरवर लिहून दिलं। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत आणखीन एक धक्कादायक माहिती समोर। वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे मोठे नेते शेवटपर्यंत आमच्या संपर्कात, राज्यसभेतही नवीन पटनायक यांच्यावर मोदींचा दबाव होता, संजय राऊतांचा आरोप। माझ्याकडील हत्यारं बॉम्ब तुझ्या घरामध्ये ठेवून गुन्हेगार बनवू, वन विभागाच्या अधिकाऱ्याकडून धमकी, कोठडीमध्ये खोक्याला मारहाण सुद्धा, खोक्याच्या वकिलांचा दावा, तर आरोपीला मारहाण केली नाही, वन विभागाकडून प्रसिद्धीपत्रक जारी। उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये दुसऱ्यांदा भेट, मराठीच्या मुद्द्यावरून भेट, मराठीबाबत कुणी उलटसुलट केलं तर काय करायचं ते बैठकीमध्ये ठरवू, उदय सामंत यांची प्रतिक्रिया।